हे गाइस, आई होप सब मज़े में होंगे एंड पढ़ रहे होंगे। प्रिपरेशन के टाइम में जितनी कॉम्पिटिटिव एग्जाम्स चल रही है, इन सब कॉम्पिटिटिव एग्जामिनेशन के प्रिपरेशन में बहुत से कठिनाइयाँ बच्चों को आती है। बिकॉज ध्यान नहीं लगना या फोकस नहीं करना, दिस इज वन ऑफ द रीज़न। लेकिन उसके पीछे भी कुछ रीजंस होते हैं जिसके जड़ तक मैं जाना चाहता हूँ। रिगार्डिंग दैट मैं कुछ स्टडी किया जिसमें हमें एक औरंगाबाद के एक रिनोन साइकेट्रिस्ट मिले जिनका नाम है स्नेहदीप जाधव। ही इज़ अ जीएमसी औरंगाबाद पास्ड आउट एंड एमडी इन साइकेट्री। मैंने सर को रिक्वेस्ट किया कि सर एक बार प्लीज़ हमारे बच्चों के लिए एक बार आइए, ताकि ये जो प्रॉब्लम जो है जिसका नाम है द मेंटल हेल्थ, इसके रिगार्डिंग मुझे बात करनी है। ये वीडियो जो है ये बस खाली स्टूडेंट्स के लिए नहीं है, ये पेरेंट्स के लिए भी है। पेरेंट्स, आई मीन सर्स एंड मैम्स, अगर आप ये मुझे सुन रहे हो तो मैं चाहूँगा ये जो वीडियो है ये लास्ट तक आप अपने बच्चों के साथ देखें ताकि बहुत से लोगों को इसका फ़ायदा हो। सो हियर आई एम इंट्रोड्यूसिंग मिस्टर स्नेहदीप जाधव। वेलकम टू ई4ई सर। हेलो सर। डॉक्टर, बच्चे ना बहुत से, मतलब मेरे पास बहुत से बच्चे हैं जो कॉम्पिटिटिव एग्जाम की प्रिपरेशन में हैं एंड एक पता नहीं, एक चीज़ मैं ऑब्जर्व कर रहा हूँ पिछले 6-7 सालों से। इसके लिए मैंने बहुत लोगों से मिला हूँ, लेकिन वो जितने भी लोगों से मैं मिला हूँ वो सारे के सारे लोग मैंने स्पिरिचुअल बैकग्राउंड से आ रहे थे, जिसके लिए मुझे आंसर्स तो मिले, उनके बहुत से आंसर्स मिले, लेकिन आई वांटेड टू हैव सम आंसर्स रिलेटेड टू मेडिकल फील्ड। तो डॉक्टर, ये मेंटल हेल्थ क्या होता है एग्जैक्टली? हाँ, मेंटल हेल्थ मीन्स अपना जो सोशल कोशेंट और इमोशनल कोशेंट, ये सारी चीज़ें बैलेंस में होना। हाउ यू बिहेव सोशली, हाउ यू आर इमोशनली, एंड हाउ यू परफॉर्म, हाउ यू गिव योर efforts and your how you play your role in the society. It has a role to play. तो ये इन सब का कॉम्बिनेशन आपका मेंटल हेल्थ होता है। yes. So ये जो मेंटल हेल्थ के रिगार्डिंग अभी आप आने वाले थे, इसीलिए मैंने बहुत लोगों को मैसेज किया, मैं स्टूडेंट्स को मैसेज किया कि आई एम इनवाइटिंग समवन जो मेंटल हेल्थ में एक्सपर्ट है, बिकॉज दिस इज व्हाट ही डज। तो अल्टीमेटली मैंने सर लोगों से पूछा, व्हाट यू हैव, इफ यू हैव एनी प्रॉब्लम रिगार्डिंग योर इमोशन एंड साइकोलॉजिकल डिस्ट्रेस, तो आप प्लीज़ मुझे बताइए। तो इसमें सर यू वोंट बिलीव आई गॉट अराउंड 300+ मैसेजेस, जिसमें बच्चे जो किड्स हैं, दे आर वेरी लाइक 15, 16, 17 ईयर्स के बच्चे जो अभी से ये बोल रहे हैं कि सर मैं डिप्रेशन में हूँ। सर ये डिप्रेशन, ये जो वर्ड है, प्लीज़ इसे भी मैं आपसे समझना चाहूँगा एग्जैक्टली क्या होता है ये। हाँ, एक्चुअली डिप्रेशन ये जो है साइकेट्री वर्ड है। इसके लिए डायग्नोसिस के लिए कम से कम 2 वीक्स का समय लगता है। Okay. और 2 वीक्स में पर्टिकुलर कुछ सिम्टोमेटोलॉजी रहती है। सिम्टम्स मतलब 3 कार्डिनल सिम्टम्स एंड 7 नॉन मीन्स माइनर सिम्टम्स। उसमें से जो सिम्टम्स है कैसे पॉजिटिव आते हैं, टोटल ड्यूरेशन अराउंड 2 वीक्स और मोर ऐसा लगता है। लेकिन कभी भी अपने को जब लो फील होता है तो उस वक्त सब लोग बोलने लगते हैं कि नहीं, आई एम फीलिंग डिप्रेस्ड। और डिप्रेशन जो है ये डिसऑर्डर है। पहले अपन स्टार्ट करते हैं स्ट्रेस है। स्ट्रेस जो होता है, अगर मैं एग्जांपल देना चाहूँ तो इट्स लाइक फीवर। एक दिन के लिए फीवर स्पाइक आया तो कुछ एक्सर्शन हो गया, क्रिकेट मैच खेल लिया, कहीं बाहर गए, मैरिज अटेंड कर लिया, तो वो एक पैरासिटामोल लिया तो वो ठीक हो जाता है। उसके बाद जो बोलते हैं डिस्ट्रेस, अगर फीवर पैरासिटामोल के बाद भी कम नहीं हो रहा है, अपने को टेस्ट करने पड़ रहे हैं कुछ ना कुछ, तो कुछ कफ है, कुछ और कुछ समस्या है, तो उसके लिए कुछ समय के लिए अपने अगर एंटीपायरेटिक लिए और कुछ एंटीबायोटिक्स लिए तो वो ठीक हो जाता है। उसके बाद जो स्ट्रेस, डिस्ट्रेस, उसके बाद जो आता है वो डिसऑर्डर। जैसे कि सब कुछ कर लिया, अभी एंटीबायोटिक्स भी ले लिए, रेस्ट भी कर लिया, एंटीपायरेटिक्स भी ले लिया, उसके बाद भी वो कम नहीं हो रहा है। फिर कुछ ब्लड टेस्ट करेंगे अपन। उसके बाद अगर समझ में आया कि अरे नहीं, टाइफाइड है, तो इसके लिए आईवी एंटीबायोटिक भी लगेगा, रेस्ट लगेगी, प्रॉपर फ्लूइड मैनेजमेंट लगेगा। तो ये पहुंच गया डिस्ट्रेस तक। तो मोस्ट ऑफ द टाइम्स क्या होता है ना अभी के जमाने में कि स्ट्रेस आ गया। स्ट्रेस हर एक को है। जो कभी कभी अपन सुनते हैं कि जो ईसीजी की लाइंस होती है वो अप्स एंड डाउन्स रहता है उसमें, दैट मीन्स यू आर अलाइव। तो वैसा ही है जिंदगी कि अप्स एंड डाउन्स तो आएंगे। हाउ यू
deal with it, how you cope with those stressors, that will give you the way how you perform in your exams. तो कभी कभी क्या होता है कि थोड़ा सा स्ट्रेस आ गया, आपने को लगता है नहीं यार एक आधा 2 दिन एकदम खराब हो गया, नहीं मैं डिप्रेशन में ही हूँ, और वो कंटिन्यू होते रहता है, तो उसके लिए कुछ ना कुछ सॉल्यूशन ढूंढना ज़्यादा ज़रूरी होता है. तो स्ट्रेस का डिस्ट्रेस में कन्वर्जन ना हो, इसके लिए एक तो टीचर्स, दे आर मेजर बैकबोन ऑफ आवर एजुकेशन. ऑब्वियसली. हाँ, तो टीचर्स से गाइडेंस ले सकते हैं आप. दूसरा रहता है फ्रेंड सर्कल. अगर कुछ पर्सनल चीज है जो फैमिली के साथ भी अपन शेयर नहीं कर सकते हैं, ऐसा कुछ है, कुछ रिलेशनशिप इश्यूज है, इसके बारे में फ्रेंड्स के साथ डिस्कशन होता है, जो घर वालों के साथ नहीं होता, वालों के साथ नहीं होता है ऑब्वियसली. और ये एज ऐसा रहता है, इसमें अट्रैक्शन बहुत ज्यादा रहता है, तो बहुत ज्यादा इन्फैचुएशन जो बोलते हैं कि अपन वो समय के लिए ऐसे लगता है की नाही चलो ये बहुत अच्छी फेज आहे, म्हणजे मराठीमध्ये म्हणायचं एकदम पोटात फुलपाखरे यायला लागतात, ऑब्वियसली, सगळंच जग एकदम सुंदर वाटायला लागतं, गुलाबी खूपच छान वाटतंय. ओके. आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी मग ते बोलणं कमी झालं, त्यांच्याशी संवाद कमी झाला की मग आपल्याला वाटतं आपण स्ट्रेसमध्ये, मग आपण डिप्रेशनमध्ये. मग मुलं त्या फेज मध्ये असताना कुठेतरी आपण आपल्या सिनियर सोबत, टीचर सोबत, ज्यांच्यासोबत आपण कम्फर्टेबल आहे, आय थिंक त्यांच्यासोबत शेअर केल्याने बऱ्याचशा गोष्टी कमी होतात, तर तुमचा स्ट्रेसही कमी होईल आणि तुम्ही तुमच्या स्टडीजवर कॉन्सन्ट्रेट करू शकाल. तर स्ट्रेसचं डिसऑर्डर मध्ये कन्वर्जन नाही झालं पाहिजे. डिप्रेशन ही खूप कॉमनली यूज टर्म आहे, पण माझ्या मते ते सॅडनेस ऑफ मूड किंवा लो फिलिंग यासाठी म्हणून ती वापरली जाते. डिप्रेशन ही ऍक्च्युअली सायंटिफिक टर्मिनॉलॉजी आहे आणि त्या डायग्नोसिस साठी स्पेसिफिक क्रायटेरियाज आहेत. तो मीन्स आता डॉक्टर ने जो सांगितलं, मैं थोड़ा सो शॉर्ट में बोलता हूँ. सर जो बोल रहे हैं कि स्ट्रेस डिस्ट्रेस ये चीजें इंटरलिंक्ड है. स्ट्रेस इज वेरी नॉमिनल लेवल, यस सर, इफ आई एम नॉट रॉन्ग, एंड डिस्ट्रेस उसका नेक्स्ट लेवल है. तो अगर कुछ चीजें तुम्हारे अकॉर्डिंग नहीं हुई, अगर किसी ने तुम्हारे अकॉर्डिंग बात नहीं की, तो इसका मतलब तुम सैड हो, यू आर नॉट डिप्रेस्ड. as sir is saying, डिप्रेशन इज अ डिसऑर्डर जिसको बहुत टाइम लगता है क्योर करने के लिए. लेकिन अल्टीमेटली यहाँ पे मैं जो देख पा रहा हूँ, बच्चों को सर ये डिफरेंशिएट ही नहीं करते आ रहा है कि ये लोग सैड है या डिप्रेस्ड है. तो सैडनेस को ही लोग डिप्रेशन बोलते हैं. सर क्या इसका ही एक अंग एंजाइटी भी है? हाँ, अगर विद डिप्रेशन यू कैन हैव एंजाइटी. दूसरा एक अभी कॉम्पिटिटिव वर्ल्ड है, इसमें हर एक का स्कोर जो है, ऑल इंडिया रैंक सबको 100 के अंदर ही चाहिए, सबको अच्छा सीट चाहिए. तो जैसा है कि कंपटीशन बढ़ते जा रहा है, मेनली मैं बोलना चाहूंगा मेरे कुछ मतलब क्लोज वंस है जो गांव से आए हैं यहाँ पे पढ़ने के लिए, तो वो बहुत बड़ा इश्यू है. आई वुड लाइक टू एक्सप्लेन इट इन मराठी की जे गावाकडून येणारे मुलं आहेत ज्यांच्यासाठी सगळं नवीन असतं, म्हणजे क्लासेस पासून, इथल्या टीचर्स पासून, स्टुडंट पासून, मेस, त्यानंतर हॉस्टेलवर राहायचं, या सगळ्यामध्ये आणि क्लास अटेंड करताना कुठेतरी व्होकॅब्युलरी तेवढी नसते, त्याच्यामध्ये काही शब्द आपल्याला समजत नाहीत. मग असं होतं ना की शहरातल्या मुलांपासून हे कुठेतरी मागे बसायला लागतात, फोमो म्हणतात त्याला. कुठेतरी ते त्यांचा ग्रुप बनवतात, कम्फर्ट झोन बनवतात, आणि ज्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स की क्लास स्किप करणं, किंवा क्लासमध्ये जरी असलो आपण तरी आपण आपल्या मोबाईलमध्येच इन्व्हॉल्व राहणं, आणि कुठेतरी जो आपला एम आहे, ज्या एम साठी आपण शहरामध्ये आलोय आणि ज्या एम साठी आपले आई वडील तिथे डोळे लावून बसलेत रिझल्ट कडे, तर ते कुठेतरी दूर राहतं. आणि मग तो फिअर, ती जी अँझायटी असते की मी सरांसमोर कसं बोलणार, म्हणजे इथेही मी बोलताना असं काही कंपल्सरी नाहीच की मी इंग्लिश मध्येच तुम्हाला बोललो पाहिजे की हिंदीमध्येच बोललो पाहिजे. बरोबर आहे. इंग्लिश हे जे आहे ती लँग्वेज आहे, मोड ऑफ कम्युनिकेशन. त्याच्यावरून हे ठरणार नाही. म्हणजे त्या मुलांसाठी मला स्पेशली सांगावंसं वाटतं की ते कधीच पुढे येत नाही आपल्या, की समोर येऊन आपल्याला बोलणार नाही, सांगणार नाही की सर मला स्ट्रेस आहे. कारण आपण जे नेहमी बघतो, जे मुलांना हे कुठेतरी न्यूनगंड आहे मनामध्ये, कुठेतरी ते फिलिंग आहे की मी कुठेतरी इन्फिरियर आहे इतरांपेक्षा, कारण मला इंग्रजी येत नाही, कारण मी माझे विचार व्यक्त करू शकत नाही, माझे अडचणी विचारू शकत नाही. कधी असं होतं ना की एखादा सिंपल प्रॉब्लेम असतो
की जो मी कसा विचारू सरांना ना, इंटिग्रेशनचा एक स्पेसिफिक फॉर्म्युला आहे, तो कसा विचारणार मी सरांना? हे तर एवढं सिम्पल आहे, सरांनी काल शिकवलंय वर्गामध्ये आणि इतर मुलांना तर सगळं येत आहे, मी कसं विचारू? नाही, हे आपली लढाई आहे. आपला पेपर लिहिण्यासाठी शेजारी येणार नाहीये तिथे. तर माझ्या मते कुठेतरी हे मुलांनी जाण ठेवली पाहिजे. आणि ती भीती जी आहे ती सुरुवातीला असते की मी विचारू नाही विचारू. क्लासमध्ये उभं राहून विचारलं तर मुलं हसतील की काय माझ्यावर. ऑब्विसली माझ्या मते सरांचं एवढं रॅपो मुलांसोबत चांगला असेल की तुम्ही क्लास नंतरही सरांना काही डाऊट्स विचारू शकाल. तर कुठेतरी मागे न राहता, डाऊट विचारण्यापासून दूर न राहता आपण पुढे जाऊन आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून घेतले पाहिजे. दुसरं मला एक वाटतं की शहरातले जे मुलं आहेत, जे कॉन्फिडंट आहेत सध्या आणि जे विचारतायत, स्वतःहून समोर येऊन विचारतायत, बोलतायत, जे काही डाऊट आहेत त्याच्याबद्दल ते क्लिअर करून घेत आहेत. पण यामध्ये काय होतं ना की आपण क्लासचा विचार करतो. म्हणजे जे मी बघतो माझ्या प्रिपरेशन टाइम्स पासून की मी क्लासमध्ये टॉपर आहे, म्हणजे मी फर्स्ट रँक फर्स्ट 10 मध्ये असतो मी. पण आपल्याला माहित नाही आपण कोणत्या जगाशी कॉम्पिटिशन करतोय, की कुठेतरी मुंबईचे मुलं, दिल्लीचे मुलं जे आहेत ते कोणत्या लेवल्सवर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत. तर माझ्या मते त्यांनी त्या गोष्टीचाही थोडाफार विचार करून एव्हरी टाइम क्लास टॉपर राहण्यापेक्षा आपण आपला स्कोअर किती इम्प्रूव्ह करतोय यावर जर भर दिला तर कुठेतरी फायनल एक्झाम मध्ये, जेई ऍडव्हान्स म्हणा किंवा इकडे मेडिकल फील्डमध्ये तुमचे फायनल जे नीटचे स्कोअर्स आहेत ते इम्प्रूव्ह कसे होतील एव्हरी डे. माझं फिजिक्स कसं जास्त इम्प्रूव्ह होईल, माझं मॅथ्स कसं जास्त इम्प्रूव्ह होईल यावर जर भर दिला आपण त्या कम्फर्ट झोन मधून कुठेतरी बाहेर निघलो पाहिजे. दोन्ही मुलांसाठी सांगेल मी, जे शहरामधले जे कम्फर्टेबल आहेत, जे चांगला स्कोअर करतायत क्लासमध्ये, त्यांच्यासाठी असं आहे की ते स्वतःलाच कॉम्पिटिशन समजा आणि स्वतःचे स्कोअर ओव्हरकम करत चला. आणि जे खेड्यातून आलेत की ज्यांना नाही बाबा तेवढा एक्सपोजर नाही आहे, अजून सुरुवात आहे, सगळ्या गोष्टीच नवीन आहेत, कुठेतरी ऑनलाईन क्लासेस म्हणा, ऑनलाईन डाऊट सेशन्स म्हणा, यामध्ये आपल्याला वाटतं की आपण विचारलं कोणी काय कमेंट करेल. तर हे थोडं साईडला ठेवून की आपल्यासाठी जे करतायत ते आपल्यालाच करावं लागणार आहे. आपले आई वडील आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत या सगळ्यांमध्ये, आपल्या लढ्यामध्ये. तर कुठेतरी आपणच यात पुढाकार घेऊन काहीतरी सुरुवात केली पाहिजे, अभ्यासाकडे थोडं पॉझिटिव्हली बघून. बरोबर आहे. आणि मी जे बघितले काही माझे क्लोज रिलेशन मधलेच की ज्यांना असं वाटतं नाही आता मला जमतच नाहीये, जाऊ दे बाबा मी करतच नाही, मग ते इथून घरी निघून गेले. म्हणजे क्लासेस लावले पण ते जमत नाहीये, आपल्याला प्रश्न विचारायला जमत नाही, आपल्याला सोडवायला जमत नाही, तर मग ते घरी निघून गेले. तर असं कुठेतरी व्हायला नको. बरोबर आहे. कोणीच आईच्या पोटातून शिकून येत नाही, त्यामुळे सगळेच शून्यापासून सुरुवात करतात. तर आपली ही आता सुरुवात आहे असं समजून पुढे आपल्याकडे 1.5 वर्ष 2 वर्ष जे आहे त्याचं सोनं करावं असं मला वाटतंय. परफेक्ट सर. आता तुम्ही ह्या ज्या मुलांना म्हणजे मुलांबद्दल सांगितलं, लाइक द स्टूडेंट्स फ्रॉम अर्बन एरिया एज वेल एज द स्टूडेंट्स फ्रॉम रूरल एरिया. तो सर लेकिन जब बच्चे यहाँ पे आते हैं, जब वो प्रिपरेशन में चले जाते हैं, तो आपने जो बोला तो दैट वाज कम्प्लीटली रिलेटेड टू द प्रिपरेशन. लेकिन सर मेन जो चीज मैं देख पा रहा हूँ इन लोगों के बीच में, बिकॉज एंग्जाइटीज, फोमोस, इनका सबसे बड़ा रीजन मेरे अकॉर्डिंग है ये सोशल मीडिया. सोशल मीडिया पे बहुत सी चीजें हैं, मैं भी सोशल मीडिया में हूँ या आप भी हो, लेकिन वी नो व्हाट सॉर्ट ऑफ कंटेंट वी वांट टू कंज्यूम. तो वहाँ पे अच्छी चीजें भी है, बुरी चीजें भी है. अगर कोई बच्चा 11th-12th में, ही इज 13, 14, 15 years old and he started to compare his life with the life which is shown on the Instagram or any of the social networking sites, तो उसे तो ultimately if you preparing for one of the exams like NEET, JEE, UPSC or MPSC whatever it is, तो ultimately वहाँ पे तो होना यही है. Instead of focusing on that particular topic or particular preparation, he focuses on something different. इसका जो मैं देख पा रहा हूँ, इसका सबसे बड़े विक्टिम यही लोग हैं जो रूरल से आ रहे हैं. Because suddenly they'll get to know the life जो अर्बन में मिल रही है, and instead of focusing on the studies, they focus कर रहे कुछ ऐसी चीज़ों पे जो उन्हें नहीं करनी चाहिए. तो अल्टीमेटली अगर आपका एनर्जी अगर ऐसी चीज़ों में जा रहा है जो आपको प्रिपरेशन में कहीं हेल्प नहीं करने वाला, तो ऐसे टाइम पे सर तो ये एनर्जीज को, मतलब ये ध्यान को, ये कॉन्सेंट्रेशन को वहां से निकाल के एग्जैक्टली प्रिपरेशन पे कैसे फोकस करना है. नाइस क्वेश्चन. थोडं डिफिकल्ट आहे क्योंकि जे म्हणतो ना आपण शहराचं वारं लागलं, शहरामध्ये आलो, सगळं काही छान छान दिसायला लागलं. याच्यामध्ये आहे ना कुठेतरी आपण इथे का आलोय आणि आपला मेन एम काय यावर जर लक्ष केंद्रित केलं की आपण अभ्यासासाठी आलो इथे. दुसरं जे अडचणीचं होतं ते
इंस्टाग्राम जे आम्ही बघतोय अशात की त्याचे ऍडिक्शनचे प्रमाण खूप जास्त वाढले. म्हणजे वाढले. दिवसाचा 10 तास इंस्टाग्राम मध्ये कसे जातात कळत नाही, पण 10 मिनिटं एक पॅरेग्राफ वाचायचा आहे तर मुलाचं तेवढं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. ऍक्च्युली इंस्टाग्राम करतं काय, इंस्टाग्राम एक मिनिटाची रील असते, 1 मिनिटाच्या रील मध्ये तुम्हाला तो हॅपीनेस भेटतो, तो डोपामिन सर्ज Dopamine. भेटतो. आणि तो जो सर्ज असतो ना, तर तो अभ्यासामध्ये भेटणार नाही, सडन तर भेटणारच नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म साठी म्हणजे अराउंड 2 इयर्स साठी प्रिपरेशन करावं लागेल. तेव्हा कुठे तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे स्टँड करता आणि तुम्हाला प्रॉपर कॉलेज मिळालं नाही मिळालं. तर कुठेतरी लॉंग टर्म ग्रॅटिफिकेशन या गोष्टीकडे दुर्लक्ष होतंय या सगळ्यांमुळे. तर एक करता येऊ शकतं की आपला जो सोशल मीडिया युजिंग टाइम आहे तो लिमिट करता येऊ शकतो आपल्याला. परफेक्ट. ते आपल्याच हातात आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, अभ्यासासाठीचा जो टाइम आहे तो पण लिमिट करता येऊ शकतो की आपण या पर्टिक्युलर वेळेमध्ये अभ्यासच करणार आहे, तेव्हा मोबाईलकडे बघणारच नाही. तिसरं एक असतं की सध्याच्या घडीला जसं मी पहिलेही सांगितलं की काय इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये, व्हॉट इज अवर गोल, व्हाय वी आर हिअर आणि व्हाय वी आर स्टडिंग. सो वी मस्ट फोकस ऑन दॅट. Obviously. So it's really difficult to focus when you're means involved in all those things. You're comparing your life with Instagram celebrities. तर त्यांच्या लाईफ मधल्या समस्या वेगळ्या आहेत, त्यांच्या लाईफ मधल्या अडचणी वेगळ्या आहेत, जे इंस्टाग्रामवर दिसत नाहीत. आणि आपल्या लाईफ मधल्या समस्या वेगळ्या आहेत, आपल्या लाईफ मधल्या अडचणी वेगळ्या आहेत. तर कुठेतरी प्रायोरिटी ही स्वतःची लाईफ ठेवली, आपलं फ्युचर ठेवलं, तर ही अडचण येणं म्हणजे लिस्ट लाईकली आहे, येणारच नाही ही अडचण. सर अल्टिमेटली आता तुम्ही जे सांगितलं ना की सोशल मीडियामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. सर कॉन्टेंट जर त्यांनी प्रॉपरली कन्झ्युम केला जो पॉझिटिव्ह आहे त्यांच्या गोलसाठी, तर मला वाटत नाही सोशल मीडिया काय चुकीच्या गोष्टी आहेत. इथे पॉझिटिव्ह वाईब्स देणारे कॉन्टेंट सुद्धा आहेत आणि निगेटिव्ह वाईब्स देणारे कॉन्टेंट सुद्धा आहेत. सर मी रिसेंटली तुम्हाला सांगतो, देर इज अ कन्सेप्ट कॉम निहालेशन, इफ आय एम नॉट रॉंग, निहिलिझम, सॉरी इट्स निहिलिझम. ह्यामध्ये जे पेरेंट्स ऐकतायत मला त्यांना एवढं सांगायचंय, निहिलिझम हा कन्सेप्ट असा आहे की त्यांचं, मला वाटतं सर जास्त आपल्याला प्रकारे सांगू शकतील. सरांची फक्त ही जी लाईन आहे निहिलिझम बद्दल, असं माझ्या नजरेमध्ये असे खूप सारे मुलं आहेत जे आता 10th पास झालेत. हा कन्सेप्ट मला त्यांच्याकडनं कळाला. तर मला असं वाटतं माझ्या जे पेरेंट्स जे ऐकतात त्यांच्यासाठी तुम्ही एक्झॅक्टली हे निहिलिझम काय आहे ते प्लीज सांगा त्यांना. निहिलिझम ही टर्म म्हणजे सिव्हिअर डिप्रेसिव्ह पेशंट्स मध्ये आपण बघतो, जिथे कुठेतरी एक जग संपून जात आहे, जग संपणारच आहे पूर्ण, माझं काही राहिलंच नाही, काहीच राहिलेलं जगामध्ये. तर हे कुठेतरी आपण शॉर्ट टर्म इमोशन्सला निहिलिझमचं नाव देत असू, तर हे आपली गल्लत होते, कुठेतरी गफलत होतीये. तर जी गोष्ट आपल्याला समजा 10th मध्ये मार्क्स कमी आले, ऍज एक्सपेक्टेड नाही आले, त्यानंतर सगळं जगच संपलं, काहीतरी आपल्या आयुष्यात काही राहिलंच नाही, हा जो विचार येतो हा नॉर्मल आहे. स्ट्रेस सगळ्यांच्या आयुष्यात आहे, दुःख सगळ्यांना होणार आहे, बरोबर. पण ते दुःख जर सलग राहिलं, त्यामुळे आपण आपल्या आयुष्याचे महत्वाचे डिसिजन घेऊ शकत नसलो, त्यामुळे आपलं अभ्यासात लक्ष लागत नसलं, कुठेतरी आपण स्वतःला दोषी समजत असलो, कुठेतरी आपल्या जेवणावर झोपेवर या गोष्टीचा परिणाम होतोय, तर मग ते कुठेतरी आपल्याला नैराश्याकडे नेतंय असं म्हणता येईल. पण 2 दिवसाच्या दुःखाला जर तुम्ही निहिलिझम म्हणत असाल, तर माझ्या मते इतकं सिव्हिअरिटी त्याची नसते. ती असली तरी त्याच्यासोबत तुम्ही डील करू शकता. सर निहिलिझम बद्दल मला एवढं सांगायचंय, हे मुलं काही सोशल कॉन्टेंट क्रिएटर जे आहेत ते इतके प्रचंड लेवलचे निगेटिव्ह कॉन्टेंट बनवतात, त्यामध्ये त्यांचं हे सगळं आहे. आणि ह्यांचेच फॉलोअर हे लोक आहेत ज्यांचं म्हणणं असं आहे की जग संपतंय, आता काय उरलेलं नाही, जगात सगळं काय नष्ट होणार आहे. तर हेच लोक आहेत ज्या ऍडिक्शन आपण ज्याला म्हणतो त्या गोष्टींकडे वळतात. मग ते सिगारेट्स असो की ड्रग्स असो की वीड्स असो, कारण असं आहे की कॉन्टेंट कोणाचं कन्झ्युम करतात हे लोक. सर आता अशा वेळेला मी रिसेंटली आता आपल्याला हे पॉडकास्ट करायचं होतं, त्या रिगार्डिंग मी थोडीशी स्टडी करून आलो म्हणजे बॅकबोनला. त्यामुळे सर मला काही गोष्टी मिळाल्या, मला त्यांचे उत्तर तुमच्याकडनंच हवेत. ऍक्च्युली एक स्टडी पेपर मी आता रिसर्च पेपर बघत होतो, त्यामध्ये हे सांगण्यात आलंय की 1 out of 4 people आर डिप्रेस्ड. लाईक अल्टिमेटली म्हणजे जगामधले 25% लोक डिप्रेस्ड आहे. डिप्रेसचा अर्थ आम्हाला तुमच्याकडनं कळाला की सगळेजण डिप्रेसमध्ये नाही आहेत, सॅडननेसला काही लोक डिप्रेशन म्हणतात. सर ह्याला कारणीभूत पेरेंट्स किती आहेत, पेरेंटिंग किती आहे? कारण मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून सांगतो.
अल्टिमेटली आमच्या वेळेला, आपल्या वेळेला ज्यावेळेला पेरेंटिंग झाली त्यावेळेला आपल्या आई वडिलांनी आपल्याला रिसोर्सेस लिमिटेड दिले. त्यांनी रिसोर्सेस आपण मागितल्याने त्यांनी दिलं असं कधी झालंच नाही. त्यांनी आपल्याला वाट बघायला लावली, लिटरली म्हणतात ना, तरसवलं तडपवलं ते गोष्ट मिळवण्यासाठी. आता होतंय असं की जो बच्चे जो 11th-12th में है या फिर जो भी मतलब टीनेजर्स हैं, इनके लिए इनके पेरेंट्स का बोलना यह है कि अगर तुमने मांगना और हमने देना, तुम बस मांगो तुम्हें क्या चाहिए हम तुरंत लाके देंगे. तो ये उनके ये पैम्परिंग जो है ये बच्चों को बचपन से मिलती है. सडनली जब पेरेंट्स की रेंज से बच्चे बाहर निकल जाते हैं और रियल टाइम में आते हैं, लाइक रियल टाइम में प्रॉब्लम जब फेस करते हैं, तो उन्हें ये जो पैम्परिंग वाला कंसेप्ट जो है ना वो समझ वहां पे जाके वर्कआउट नहीं करता है. बिकॉज आफ्टर सर्टन एज यू नीड टू अर्न योर थिंग्स, यू नीड टू अर्न एवरीथिंग, जिसके लिए तुम्हें स्ट्रगल करना है, जिसके लिए तुम्हें फाइट करना है. और उस टाइम पे जब तुम्हारे पेरेंट्स वो चीजें तुम्हें नहीं दे सकते, सी गाइस, योर पेरेंट्स कैन नॉट गिव यू गुड हेल्थ. अल्टीमेटली अगर तुम किसी ऐसी चीज के पीछे भाग रहे हो जो तुम्हारी हेल्थ खराब करने वाली हो, उसमें तुम्हारे पेरेंट्स कुछ काम नहीं करेंगे. सेकंड चीज, योर पेरेंट्स कैन नॉट गिव यू गुड करियर, बिकॉज करियर के लिए जितने भी रिसोर्सेज चाहिए तुम्हारे पेरेंट्स तुम्हें 100% देंगे, लेकिन वो तुम्हें कोई करियर नहीं दे सकते. उसके लिए तो तुम्हें सस्टेन करना है. तो अल्टीमेटली जब ये बच्चे रियल टाइम में आते हैं सर, और जब ये स्ट्रगल करते हैं, तो इनको इनकी चीजें उनके अकॉर्डिंग नहीं होती. पीपल दे डोंट टॉक द वे दीज किड्स वांटेड देम टू टॉक. Yes. They don't behave, the peoples around you will not be behaving the way you wanted them to behave. अल्टीमेटली ये सब चीजें जो है, जो मेरे अकॉर्डिंगली जब चीजें नहीं हो रही, तो जब बच्चे इससे परेशान हो जाते हैं, तो इसे भी कुछ लोग डिप्रेशन का नाम देते हैं. तो सर हाउ टू डील विद दिस टीनेजर्स, अगर आप मुझे पेरेंट्स के लिए कुछ मैसेज दे सकते हो हमारे. 2-3 चीजें हैं. एक, जो मांगा वो मिल रहा है अभी की जनरेशन में. दूसरी एक चीज है, हाउ पेरेंट्स आर क्रिएटिंग स्ट्रेस फॉर देयर चिल्ड्रन. ओके. और तीसरी एक बात है कि जो चिल्ड्रन है वो अपने करियर के बारे में कितने फोकस्ड है. तो उसमें ऐसा है कि पेरेंट्स उनको प्रोवाइड कर रहे हैं. जैसे आपने पहले बताया कि हमारे जनरेशन में ऐसा नहीं था कि पेरेंट्स बहुत तरसाते थे कुछ चीजें देने के लिए. तो जैसे अपनी जनरेशन पेरेंट्स बन रही है, तो उनको ये पता है कि हम लोगों को कितना तरसाया गया ये चीजें पाने के लिए. नहीं बोलने की आदत. हाँ, नहीं बोलने की आदत अपने को थी, नहीं सुनने की आदत अपने को थी. एग्जैक्टली, बोलने की भी और सुनने की भी. लेकिन अभी ऐसे हो रहा है ना कि अपना बच्चा कुछ मांग रहा है, तो पेरेंट्स ने तो सब कुछ कर लिया, वो अच्छे पोस्ट पे है और वो कुछ ना कुछ कर रहे हैं लाइफ में. तो अगर बच्चे ने कुछ मांग लिया, तो उनके जहन में ये होता है कि मेरे माँ बाप ने तो मुझे दिया नहीं, इसने मांगा मैं दे सकता हूँ, तो मैं तुरंत ही दे दूंगा. तो इसमें ऐसा कुछ नहीं है कि वो पेरेंट्स की कुछ गलती है कि वो उनको रिसोर्सेज प्रोवाइड कर रहे हैं. तो अभी फिर गलती किसकी है? जी, मैं वही पूछने वाला था आपसे. गलती किसकी है? तो इसमें क्या होता है ना कि कुछ रिसोर्सेस स्टूडेंट के पास आ गए. हमारे वक्त में ऐसा था कि 12th तक स्मार्टफोन किसी के पास नहीं था सर. फर्स्ट ईयर तक नहीं मिला मुझे. फर्स्ट ईयर तक. तो जो यूजी लाइफ जब स्टार्ट होगी, अंडर ग्रेजुएट जब स्टार्ट होगा, तब कुछ पेरेंट्स डिसाइड करेंगे कि नहीं चलो इसको एक फोन दे देंगे. अभी ऐसा है कि स्मार्टफोन्स आपके पास है, और थैंक्स टू कोविड इसकी वजह से भी है कि कुछ क्लासेस जो ऑनलाइन है वो अटेंड करने के लिए. लेकिन कहीं तो भी क्या होता है ना कि ऑनलाइन क्लासेस अटेंड करने के अलावा स्टूडेंट जो है वो सोशल मीडिया, जो सेलिब्रिटीज की लाइफस्टाइल, ये सारी चीज़ों में वही चीज़ें अपने लाइफ में कैसे आए, इसके लिए एफर्ट्स ज़्यादा लेते हैं, रादर देन कि अपना जो करिकुलम है, अपना जो पढ़ाई है वो कैसे इम्प्रूव हो. इसके लिए मैं उनको दोषी नहीं बोलूँगा, लेकिन कहीं तो भी एक सिस्टमेटाइज्ड डिवाइस, जैसे कि जिसपे कुछ एक्सेस मतलब जो है वो लॉक्ड होने चाहिए, जो उनको नहीं अगर मिलेंगे, एक्सपोजर नहीं होगा, उससे भी आसानी हो सकती है. दूसरा एक है कि करियर पे जो फोकस है, जो मैंने पहले भी बताया, विच इज़ वेरी डिफिकल्ट फॉर टीनेजर्स, जिनको सब कुछ नया करने का लगा रहता है कि मैं कुछ नया करूं, मैं कुछ नई रील बनाऊं. जैसे कि सोशल अप्रूवल जो चीज रहती है, सोशल अप्रूवल, तो वो पाने के लिए ये सब कुछ किया जाता है. आई थिंक अपन यहाँ पे जो आए हैं, जो पढ़ रहे हैं 11th-12th जो प्रिपेयर कर रहे हैं, तो वो सोशल अप्रूवल के लिए नहीं, वो खुद का करियर बनाने के लिए. सर ने एक बहुत अच्छी बात बोली कि पेरेंट्स कैन प्रोवाइड यू एवरीथिंग, बट दे कैनॉट प्रोवाइड यू योर करियर.
तो ये चीज जो है इसके ऊपर थोड़ा स्टूडेंट ने भी सोचना पड़ेगा। दूसरा, पेरेंट्स स्ट्रेस कैसे बढ़ाते हैं। एक चीज ऐसी रहती है एक्सपेक्टेशन। मेरे पास एक पेशेंट आया था, मतलब ही जेई स्टूडेंट जिसकी एग्जाम थी नेक्स्ट 10 डेज में, और उसका ऐसा था कि नहीं सर मेरा ये सेकंड अटेम्प्ट है, मेरा क्लास में स्कोर अच्छा था, लेकिन अभी मुझे बहुत टेंशन आ रहा है, बहुत स्ट्रेस आ रहा है कि होगा कि नहीं होगा। दिस इज नॉर्मल। उसके लिए मेडिकेशंस है, और आप एग्जाम के लिए स्ट्रेस फ्री जा पाओगे और एग्जाम अच्छे से दे पाओगे, ये मेडिकेशंस है। लेकिन जो उसकी मदर थी, जैसे उसके साथ इंटरव्यू किया, उसके साथ 1-2 सेशंस हुए, उसके बाद फिर पता चला कि मदर की कलीग जिनके स्टूडेंट ने जिनके बच्चों ने आईआईटी में एडमिशन उनको मिला है, एंड द स्टूडेंट्स मदर, शी इज एक्सपेक्टिंग दैट इसने भी आईआईटी क्रैक करना चाहिए। पीर प्रेशर, बहुत प्रेशर आ जाता है। और अगर तूने आईआईटी क्रैक नहीं किया तो तू घर में नहीं रहेगा। तो ये सब कुछ बोलने के बाद कौन सा भी स्टूडेंट रहा तो हाँ, तो ये ट्रॉमा रहता है, बहुत बड़ा ट्रॉमा, कि आज तक मुझे तो सब कुछ प्रोवाइड किया गया, जो मैंने मांगा वो सब कुछ दिया गया, लेकिन आज ऑल ऑफ अ सडन कि मेरा परफॉर्मेंस अप टू द मार्क नहीं हो रहा है, या फिर जो परफॉर्मेंस अभी आया ही नहीं अपने सामने, लेकिन वो आने के पहले ही अपने को ऐसे धमकाया जा रहा है कि तुझे तो सब कुछ मिला है, अभी तुझे परफॉर्म करना है, मतलब इन्वेस्टमेंट की है तो रिटर्न्स का टाइम आ गया अभी। ओके, तो ये चीजें भी स्टूडेंट के लिए स्ट्रेस बहुत ज्यादा बढ़ा रही है। ओके, कहीं तो भी स्टूडेंट के ऊपर जो होगा, मतलब ऐसा है कि वो 3 आवर्स में, क्योंकि हम दोनों ने भी वो एग्जाम दिए हैं, वी ऑल नो कि वो 3 आवर्स में क्या होता है। हमने हमारे टॉपर्स को भी देखा है कि जो बहुत कम स्कोर उनका आया है, और जो ऐसे भी स्टूडेंट देखे हैं कि जो थ्रू आउट द ईयर एवरेज स्टूडेंट थे, लेकिन दे मैनेज टू गेट एडमिशन एट गुड कॉलेजेस। तो ये सारी चीजें होती है जो स्ट्रेस पे डिपेंड करती है। उस समय आपने जो पढ़ा है, आपने जो कंसेप्ट आपके अच्छे हैं, उसके ऊपर अगर कुछ क्वेश्चंस रहे तो जो मोरल बूस्ट होता है, तो उसकी वजह से भी स्कोर अच्छा आ जाता है। तो अगर स्कोर कम भी आए तो पेरेंट्स ने जो स्टूडेंट है उनके ऊपर ज्यादा हार्श नहीं होना चाहिए। तुम लोगों को सब कुछ तो प्रोवाइड किया, फिर भी आपका स्कोर नहीं आ रहा है। तो कहीं तो भी ये सारी चीजें इंटरलिंक्ड है। तो इसमें एक को अपन दोषी नहीं ठहरा सकते कि पेरेंट्स की ये गलती हो रही है और स्टूडेंट्स की ऐसी गलती हो रही है। तो सॉल्यूशन क्या है सर इसमें? व्हाट इज द सॉल्यूशन देन? हार्मनी दोनों में। हार्मनी मतलब कम्युनिकेशन। ओके, प्रॉपर कम्युनिकेशन। कहीं तो भी एग्जाम के पहले अगर पेरेंट्स ने ये बोल दिया, मतलब मेरे पेरेंट्स ने जो मुझे बोला था, जो मुझे बहुत अच्छा लगता है, और अभी भी वो बोलते हैं कि मैं यहाँ पे भी आया हूँ आपके यहाँ पे भी, तो उन्होंने बोला है कि तू जो भी करेगा हमें वो, हमारे लिए वो एक्सेप्टेड है। ओके, वी आर विथ यू। या तो वैसा है कि एग्जाम को जाते वक्त अगर पेरेंट्स ने बोल दिया चलो ठीक है, स्कोर जो भी आए तू तेरा 100% दे, यहाँ पे अगर तू तेरा 100% दे रहा है तो कोई बात नहीं, तू लगा तू नहीं लगा, तेरा स्कोर अच्छा आया नहीं आया, कॉलेज अच्छा मिला नहीं मिला, irrespective of your results, just give your 100%, बस वो चीज इम्पोर्टेंट। तो पेरेंट्स को कहीं तो भी ये टॉकिंग टर्म्स पे होना चाहिए। ओके, they need to have the communication with their kids, right? तो सर अभी ये मेंटल हेल्थ के रिगार्डिंग मैं भी कुछ पढ़ रहा था, इसमें I read a line जिसमें ये था कि मेंटल हेल्थ इज अ हार्मनी ऑफ इमोशनल, साइकोलॉजिकल एंड सोशल एस्पेक्ट्स ऑफ अ बॉडी और ऑफ अ पर्सन। तो सर मुझे सोशल तो समझ में आ रहा है कि बंदा जो वट एवर द पर्सन इज गोइंग थ्रू दिस ट्रॉमा वो तो सोशलाइज होने में से थोड़ा डरेगा, लेकिन सर व्हाट इज द बेसिक डिफरेंस बिटवीन इमोशनल एंड साइकोलॉजिकल? बिकॉज आर द सेम और देयर इज डिफरेंस बिटवीन देम? डिफरेंस है। ओके, इमोशन्स जो 6 इमोशन्स रहते हैं, की जे आपण राग, द्वेष, त्याच्यानंतर एंगर जो रहता है, लव, ये सारे इमोशंस हो गए। और साइकोलॉजी मीन्स आपका जो थिंकिंग प्रोसेस है, ओके वो, ओके, द वे और सोशल लाइफ, और सोशल लाइफ इट्स नॉट लाइक कि पीयर प्रेशर एंड ऑल, हाउ यू बिहेव सोशली, हाउ यू डील विद द प्रॉब्लम्स, दैट्स साइकोलॉजी।
and how your emotions are under your control. So they are in harmony means you have a good mental health. Okay, तो सर बेसिकली अब ये तो समझ में आ रहा है, तो बीइंग अ साइकेट्रिस्ट, तो आई नो व्हाट सोसाइटी थिंक्स अबाउट द साइकेट्रिस्ट. सर व्हाट इज द बेसिक, अगर सपोज मैं कुछ हूँ, आई मीन आई एम अ पर्सन जो कुछ दिनों से डिस्ट्रेस में है, आई एम फीलिंग द समथिंग इज नॉट ओके विथ मी, so ultimately should I consult a psychologist or should I consult a psychiatrist? Because हमारे सोसाइटी में ये है कि लोग मेंटल हेल्थ को कुछ समझते ही नहीं है. अगर तुमने ये बोला कि आई नीड टू सी अ डॉक्टर फॉर बिकॉज आई एम नॉट फीलिंग वेल, तो द पेरेंट्स विल बी सेइंग यू तू पागल है क्या? पागल्स मतलब लाइक द मैड पीपल ओनली गो टू साइकियाट्रिस्ट, एंड अच्छे पीपल जो लोग अच्छे हैं दे डोंट गो टू साइकियाट्रिस्ट. ये बोल के निकाला जाता है, असं काही नसतं. सर प्लीज याच्यावर थोडं सांगा ना मला. ही खूप महत्वाचा टॉपिक आहे, महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. आणि इट इज लाईक की स्टिग्मा खूप जास्त आहे. म्हणजे मी सायकॅट्रिस्टला भेटलो, सायकॅट्रिस्ट मानसोपचार तज्ञाला मी भेटलो, तर मग कुठेतरी मी वेडा झालोय की काय. ऍक्च्युली जर आपण डे टू डे लाईफ मध्ये बघितलं, आम्ही जेवढ्या पेशंट सोबत डील करतो त्यामधले जर आपण एक अप्रॉक्सिमेटली 100 पेशंट घेतले, त्यामधला एक पेशंट असेल ज्याला तुम्ही असं डिस्टिंक्टली सांगू शकाल की नाही याला काहीतरी अडचण आहे आणि हा वेडा आहे. जे म्हणतात ना वेड्याच्या कॅटेगरीमध्ये, की जे स्वतःची काळजी घेऊ शकत नाही, इतरांची मदत लागते, काहीतरी स्वतःशी हसत राहतात, अग्रेसिव्ह होतात. पण 99% पेशंट हे तुमच्या आमच्यासारखे चालते फिरते, ऑफिसमध्ये काम करणारे, मोठ्या मोठ्या पोस्टवर काम करणारे हे असतात. आता जर रिसेंटली तुम्ही जर स्पोर्ट्स फॉलो करत असाल तर यामध्ये विराट कोहलीनी मध्ये खूप मोठं स्टेटमेंट दिलं होतं की मागच्या म्हणजे एका महिन्यामध्ये त्यांनी पूर्ण बॅटला हात लावला नाही. आणि याचं महत्वाचं कारण की ही वॉज नॉट फिलिंग टू गो ऑन द फील्ड. आणि हे त्याला आजपर्यंत कधीच त्याने फील केलं नव्हतं. बरोबर. कुठेतरी डिप्रेशन जे म्हणतो आपण, जे डिसऑर्डर आहे, त्यामध्ये असं होऊन जातं की आपण जगातला सगळ्यात जास्त एकटा माणूस आहे. द फिलिंग ऑफ लोनलीनेस हे त्यात यायला लागतं. आणि डिप्रेशन आहे म्हणजे एखाद्याला डिप्रेशन आहे तर हा त्याचा गुन्हा नाहीये. बरोबर. डिप्रेशन कोणाला होऊ शकतं, डिप्रेशन कोणाला, एक्स्ट्रीमली सॉरी, इट्स ओके सर, कोई बात नाही. येस, डिप्रेशन कोणाला होऊ शकतं. जसं आपण त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर, जर एखाद्याला ताप येतोय तर तो त्याचा गुन्हा नाहीये. एखाद्याला कोविड झाला तर त्याचा गुन्हा नाहीये. बरोबर. तसंच डिप्रेशन आहे म्हणजे हे मनाशी संबंधित आहे. यामध्ये असं आहे ना की तुमचे ब्लड रिपोर्ट सगळे नॉर्मल येणार, तुमच्या काही MRI केले, CT स्कॅन केले, सगळं नॉर्मल येणार. मग पॅरेंट्स म्हणतात तू तर सगळं धडधाकट आहेस. बरोबर. मन कोणी बघितलंय का? नाही. मनाचा फोटो काढता येतो का? नाही. पण आहे मन. कुठेतरी आपल्याला वाईट वाटतं, टेन्शन येतं. कधी कधी असं होतं की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये कोणी रागवलं तर जेवण जात नाही. का होतं बरं? सगळं तर धडधाकट आहे, आपण भूकही लागली आपल्याला, पण का खावं असं वाटत नाही? जे म्हणतो ना आपण इमोशन्स कुठेतरी हे मेजर रोल प्ले करतात आपल्या लाईफ मध्ये. तर एखाद्याला जर खरोखर अडचण आहे, कुठेतरी लो फील होत आहे, कुठेतरी सोशल अँझायटी आहे. सोशल अँझायटी म्हणजे तुम्ही समाजामध्ये जाण्यासाठी घाबरताय, खूप जास्त टाळताय, म्हणजे समारंभ तुम्ही अटेंड करत नाहीये, क्लासेस तुम्ही अटेंड करत नाहीये, एकटं राहावं असं वाटतं, वॉशरूमला एकटं जाण्यासाठी पण भीती वाटते. कुठेतरी असं होतं की बाहेरून कोणीतरी कडी लावून घेतली तर काय होईल, मी आतमध्ये अडकून गेलो तर काय होईल, हे विचार तुम्हाला खूप जास्त त्रासदायक होत आहेत. तर या अडचणींसाठी सायकॅट्रिस्टला भेटलेलं कधीही चांगलं. सायकॅट्रिस्ट तुम्हाला काउन्सिलिंग तर देतातच, तुमच्या आजाराबद्दल निदान करतातच. दुसरी गोष्ट, इफ रिक्वायर्ड मेडिकेशन्स पण प्रोव्हाइड केले. इफ रिक्वायर्ड. अजून एक गैरसमज असतो मनामध्ये की सायकॅट्रीच्या गोळ्या सुरू झाल्या म्हणजे ते आयुष्यभर सुरू राहणार. बरोबर. तर हे असं काहीच नाहीये. म्हणजे डिप्रेशन म्हणा, अँझायटी म्हणा, काही महिन्यांनंतर पेशंट एकदा सेटल झाले की हळूहळू डोस टॅपर डाऊन करून आपण स्टॉप करू शकतो. असे कित्येक पेशंट आहेत जे आम्ही ट्रीट करून, डोस स्टॉप करून पेशंट आता त्यांची रुटीन लाईफ सुरू आहे. तर असं कुठेच नाहीये की या गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागतात. दुसरी गोष्ट, सायकॅट्रिस्ट फक्त झोपेच्या गोळ्या देतात. ही एक मोठी कन्सेप्ट आहे की
आणि मिसकन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये असं वाटतं की यांनी गोळ्या दिल्या म्हणजे पेशंटला झोपून टाकणार आणि मग ते काय अभ्यासही होत नाही, कुठे लक्ष लागत नाही, काही करावं असं वाटत नाही. तर असं नसते. कधीतरी काही डोसेस ते तुमच्या लक्षणांनुसार दिले जातात. त्यात जर काही अडचण असली तर ते मॉडिफाय करता येतात आपल्याला. झोपेची गोळी जर देत असू तर त्यासाठी तुम्हाला इन्फॉर्म करून त्या गोळीबद्दल सांगून ही पर्टिक्युलर गोळी आहे आणि त्याची डोस ऍडजस्टमेंट कशी करतोय आपण हे तुम्हाला इन्फॉर्म करूनच दिली जाते. इतर टॅबलेट्सचा असं आहे, बऱ्याचशा सायकॅट्रिस्ट टॅबलेट ज्या आहेत ते काम करतात आपल्या न्यूरोट्रान्समीटर्सवर. न्यूरोट्रान्समीटर जे आहेत ते ब्रेनमध्ये आहेत. तर कोणतीही गोष्ट जर ब्रेनवर काम करते तर कुठेतरी त्याचा साईड इफेक्टमध्ये सिडेशन हा एक प्रकार येतो. आणि प्रत्येक सायकॅट्रिक मेडिकेशन्समुळे सिडेशन होतं असं नाही, पण काही मेडिकेशन्समुळे जे सिडेशन होतं म्हणजे ती झोपेची गोळी आणि आपण ती बंदच केली पाहिजे तर हे योग्य नाही. एक अजून कन्फ्युजन असतं की सायकोलॉजिस्ट अँड सायकॅट्रिस्ट. ऑब्व्हियसली सायकोलॉजिस्ट जे आहेत ते मेजर रोल प्ले करतात इन थेरपीज, विदाउट मेडिकेशन्स थेरपीजमध्ये. तर ज्यामध्ये माइल्ड डिप्रेसिव्ह केसेस किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर त्याच्यामध्ये काही केसेस, त्यानंतर स्किझोफ्रेनियामध्ये रिहॅबिलिटेशनमध्ये त्यांचा महत्वाचा रोल येतो. दुसरं ॲडिक्शनमध्ये मोटिवेशन एनहान्स करण्यासाठी. बरोबर. तर या सगळ्या गोष्टींमध्ये सायकोलॉजिस्ट रोल प्ले करतात. पण आय थिंक जर तुम्हाला काहीतरी अडचण आहे तर न घाबरता न लाजता कुठेतरी समाजाची भीड न ठेवता आपल्याला जर आता अडचण आहे पण त्यावर जर आता उपाय केला, आता जर त्या गोष्टींचं टेक केअर केलं गेलं तर पुढे चालून ती समस्या मोठी होणार नाही. बरोबर. आता म्हणजे आता सेशन फार लंबा गेला आपला ऍक्च्युअली. ऑलमोस्ट वी आर बहुत टाइम से कर रहे सर. सो अल्टिमेटली सर खूप साऱ्या गोष्टी मला तुमच्याकडनं कळाल्या. आता लास्टली सर लास्टच्या 2 मिनिटांमध्ये कुठल्या स्टुडंट्सनी किंवा त्यांच्या पेरेंट्सनी या गोष्टींना सिरियसली घ्यावं. लाईक आधी व्हॉट इज द फर्स्ट स्टेप ऑफ दिस, फर्स्ट स्टेप ऑफ हँडलिंग द किड्स, सेकंड स्टेप, आणि केव्हा स्टुडंट्सला किंवा त्यांच्या पेरेंट्सनी सायकेट्रिस्ट किंवा एखाद्या सायकोलॉजिस्टकडे केव्हा घेऊन जायला पाहिजे. येस. आता एक थोडंसं मला इलॅबरेट करावं लागेल. डिप्रेशन जे असतं, डिप्रेसिव्ह सिम्पटम्स जे आहेत त्याच्यामध्ये काय होतं ना की एक महत्वाचा सिम्पटम म्हणा किंवा त्याच्यामधली एक महत्वाची गोष्ट असते की पेशंट स्वतःबद्दल निर्णय घेण्यासाठी थोडं मागे पुढे बघतो किंवा तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. इनडिसायसिव्हनेस असतो कुठेतरी, टाळाटाळ असते जे आपण प्रोकॅस्टिनेशन म्हणतो. तर त्यामध्ये कुठेतरी पॅरेंट्सनी इन्व्हॉल्व्ह होऊन की याचं ओव्हरऑलच सोशली विड्रॉन झालाय, कोणाशी बोलत नाहीये, त्यानंतर अभ्यासातही लक्ष लागत नाहीये, मार्क्स कंटिन्युअसली कमी येत आहेत आणि कुठेतरी चिडचिड वाढली आहे, अनावश्यक चिडचिड वाढली आहे आणि व्यसनाकडे वळायला लागलाय. मग या गोष्टींमध्ये सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करणं कधीही बेटर राहील. ओके. इट्स कम्प्लिटली ओके टू कन्सल्ट अ सायकॅट्रिस्ट. लास्ट आय एम क्लोजिंग दिस सेशन अप. बट सर माझ्या मते एक मुद्दा मला अजून सांगायचा प्लीज. जे मला माझ्या सिनियर्सने सांगितलं होतं जेव्हा मी 12th एक्झाम अपियर करणार होतो, सीईटी अपियर करणार होतो, म्हणजे क्वेश्चन पेपर आपल्या हातात जेव्हा येतो तर बऱ्याच वेळेस ते सेट्स असतात, क्वेश्चन शफल केलेले असतात. बरोबर. तर मी ज्यावेळेस MBBS ला लागलो त्यावेळेस क्वेश्चन पेपर जेव्हा माझ्या हातात आला तर मग आमचं असं होतं की टाइम डिवायडेड राहायचे की बायोला वेगळा 1.5 तास आणि फिजिक्स केमिस्ट्रीला वेगळा 1.5 तास. तर माझं ठरलेलं की मी फिजिक्स आधी सोडवणार, केमिस्ट्री नंतर सोडवणार. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यावेळेस जर तुमच्या समोर क्वेश्चन्स आले तर मला फिजिक्सचे सलग 8 प्रश्न येत नव्हते. जेव्हा पेपर हातात घेतला त्यावेळेस एक पहिला नाही आला, दुसरा नाही आला, तिसरा नाही आला, चौथा नाही आला, चला ठीक आहे 5वा येईल, तोही नाही आला. म्हणजे फ्रंट पेजवरचे पूर्ण क्वेश्चन्स मला येत नव्हते. जर मी तिथेच खचून गेलो असतो की मला हा पेपरच येणार नाही आणि मी लागूच शकत नाही, तर प्रत्येक प्रश्न हा वेगळा आहे. प्रत्येक प्रश्नाला आपण पहिल्यांदा सामोरं जातोय. बरोबर. कुठेतरी आधीचे प्रश्न विचारात ठेवून की मला हे 8 प्रश्न नाही आले हे जर विचारात ठेवून मी इतर पुढचे जे प्रश्न आहेत ते सोडवले असते तर कुठेतरी मला अजून एखाद्या वेळेस ट्राय करावा लागला असता किंवा मी MBBS ला लागलो असतो. बरोबर. तर हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की 2-3 प्रश्न 4 प्रश्न जर येत नसतील तर तो प्रश्न आहे तो तिथेच ठेवायचा. त्याच्या पुढचं जे आहे
पुढच्या क्वेश्चनकडे आपण तेवढ्याच फोकसने तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. कुठेतरी एकाच प्रश्नाला स्टिक टू राहून आपला पूर्ण टाइम त्यात घालवायचा नाही. तर हे मला वाटतंय कुठेतरी सरांचा प्लॅटफॉर्म मोठा आहे म्हणून मुलांना सांगा वाटलं. येस सर आता लास्ट, कारण आपण ॲज अ सेट फार एक्सटेंड केलाय, ऑलमोस्ट 40 मिनिट्स पण गेलाय. सर 60-70% जे काही मला मेसेजेस आले याच्याबद्दल, 11वी-12वीच्या मुलं जेव्हा मला रिलेशनशिपच्या ब्रेकअप बद्दल बोलतात, ही माझ्यासाठी फार एक, आता ठीक आहे, आय एम दिस टाईप ऑफ, आय एम अ व्हेरी ब्रॉड माइंडेड पर्सन, सो मी या गोष्टींना फार पॉझिटिव्हली घेतो. सर जिथे प्रॉब्लेम ना तिथे सोल्युशन आहे, जिथे प्रॉब्लेम तिथे इंजिनियर आहे, आणि इंजिनियर का डॉक्टरशी बोलतोय सध्या की सर वी नीड सोल्युशन्स. बिकॉज मेजर ऑफ द मेसेजेस आय गॉट यस्टरडे वॉज की सर आय एम फेसिंग अ ब्रेकअप वाला डिप्रेशन. तो अल्टिमेटली रिलेशनशिप ही कन्सेप्ट फार मोठी आहे. मुलं ह्या गोष्टींना बळी पडतात कारण ॲज आय मला काहीतरी सोशल मीडियावर कुठेतरी गुडी बघून एकत्र येतात. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर कळतं की खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला हँडल करायच्या असतात, पण सॉर्ट ऑफ मिळत नाही. तो पुढचा माणूस आपल्याप्रमाणे वागत नाही, त्याला ओळखायची कुवत आपल्यामध्ये नसते. नंतर ह्यांना जो माणसाबद्दल यांना गुडीनेस वाटत होता, सडनली तोच माणूस नंतर यांना विलन वाटायला लागतो, आणि ह्यातून यांना निघायला अवघड होतं. म्हणून हे लोक सांगतात की सर मी ब्रेकअप झालंय माझं आणि मी फार परेशान आहे. सर लास्ट 2 मिनिटांमध्ये फक्त याबद्दल मला थोडं सांगा की यांना काय सांगता येईल ह्या मुलांना. या वयामध्ये कोणासोबत आपण इन्व्हॉल्व्ह होणं म्हणा किंवा कोणासोबत अटॅचमेंट होणं म्हणा, हे खूप नॉर्मल आहे. याच्याबद्दल कोणी तुम्हाला दोष देणार नाही किंवा तुम्ही दोषी आहात असं नाही. ही इमोशन खूप नॉर्मल आहे. पण कुठेतरी आपलं करिअर याच्यासाठी दावावर लागलंय. म्हणजे करिअर किंवा ही गोष्ट याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी ठरवावं लागेल आणि हा निर्णय घ्यावा लागेल की आपल्याला पुढे काय करायचंय. बरोबर. या सगळ्यांमध्ये आपण कोणासोबत इन्व्हॉल्व आहे, अटॅच्ड आहे, तर हे आत्ताच्या घडीला वाटणारं अट्रॅक्शन आहे. आणि त्यामधून जरी तुम्ही बाहेर पडत असाल तर आय गेस एक 2 ते 3 महिन्यांमध्ये तुम्ही सेटल व्हाल. जो नॉर्मल पिरियड असतो तो 6 महिन्यांचा असतो, पण हे जे आहे अट्रॅक्शन, अटॅचमेंट, त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 महिन्यांमध्ये सेटल होऊन जाल. यापासून डिस्ट्रॅक्शनसाठी काय करता येईल, म्हणजे जसं जर झालंच, व्हायला नको की आपलं कोणासोबत बोलणं बंद झालं अचानक, ते समोरचा आपल्यासाठी विलन झाला, तर माझ्या मते कुठेतरी समोरच्या व्यक्तीपासून 0% कॉन्टॅक्ट ठेवून त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे ते परत आपण जाऊन सर्च न करत बसणं. बर्निंग द ब्रिजेस. येस. तर कुठेतरी ती गोष्ट खूप जास्त फायदेशीर राहते. आणि या सगळ्यांमधून सगळेच जण जातात. ओके. आणि जे हे स्ट्रेस डील करू शकतात ते कुठेतरी चांगल्या कॉलेजेसमध्ये आहेत. ओके. तर सर आता मी क्लोज करतोय हा सेशन. फक्त मला तुमची लास्ट लाईन जी आहे मला थोडी पेरेंट्सलाही सांगायची आहे की सर आणि मॅम, सध्या आय नो की तुम्हाला या विषयांबद्दल बोलायला मुलींशी नाही तेवढं कम्फर्टनेस येणार, बिकॉज वयाची मर्यादा आहे, नात्याची ही बंधनं आहेत, त्यामुळे तुम्ही मुलांशी गोष्टी डिस्कस करू नाही शकत. पण सर जर आपण ह्या गोष्टी, या लग्न, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नवरा बायको, डिवोर्सेस, रिलेशनशिप्स, हे जर आपण आपल्या मित्रांशी बोलू शकतो, मोकळ्यापणाने बोलू शकतो, तर मला वाटतं की तुमच्या मुलांशीही तुम्ही ह्या गोष्टी बोलायला पाहिजे. कारण ह्या वयामध्ये तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी बाहेर जर असे काही रिलेशन शोधत असेल, याचा अर्थ घरामध्येही मला वाटतं थोडंसं जर लक्ष जर प्रॉपर मिळालं तर बाहेरच्या गोष्टींची गरज नाही पडणार. हे फार कवळे पोरं आहेत सर, फार कवळे पोरं आहेत, 16-17 वर्षांचे पोरं आहेत. जेव्हा आता सर प्रश्न असा आहे की मला ह्या मुलांना नॅशनल लेवलच्या एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करायचं आहे, तर अल्टिमेटली यांची एनर्जी जी असली पाहिजे ती कम्प्लिटली त्यांच्या प्रिपरेशनवरती असली पाहिजे. पण हे मुलं बिझी कुठे आहेत, तर अशा ठिकाणी यांना सोशल मीडिया जे दाखवतंय ना ती लाईफ नाही आहे. दीज आर हँड पिक चेरीज ऑन सोशल मीडियाज. माझं अकाउंट आहे, मला माहिती, मी फोटो पोस्ट करत असताना मी 100 फोटो काढून त्यातला 100 फोटो काढल्यानंतर त्यातला 1 फोटो पोस्ट करत असतो. आणि त्यालाही पोस्ट करत असताना मी ड्रॉप पोस्ट नाही करत, मी त्यालाही प्रॉपर पॅकेजिंग करून, फिल्टरिंग करून, सगळ्या गोष्टी करून मी तिथे विकत असतो सॉर्ट ऑफ. कारण तुम्ही माझ्याकडे तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे की हाऊ हॅपनिंग माय लाईफ इज. तर मुलांसाठी सरांनी ऑलरेडी हा पॉईंट कव्हर केला होता की यू नीड टू टॉक टू युअर चिल्ड्रन्स. तो मला असं वाटतं हे सेशन थोडं मोठं झालं आमचंच, कारण गरजेचं होतं. पेशन्स ठेवून तुम्ही सगळ्यांनी बघा. स्नेहदीप सर औरंगाबादचे फार एक रिनोन्ड सायकॅट्रिस्ट आहेत. जर इन केस देव न करो गरज पडेल तुम्हाला, पण इन केस जर पडली तर फील फ्री. इट्स ओके टू नॉट टू बी ओके ऑल द टाइम, बट यू नीड टू हॅव अ सर्टन प्रॉपर गायडन्स, प्रॉपर
अटेंशन फ्रॉम द जो भी होते ना कि प्रोफेशनल्स, इसीलिए सर काम करते हैं फिनिक्स हॉस्पिटल में एंड दिशा हॉस्पिटल में। फिनिक्स हॉस्पिटल सिडको बस स्टैंड के एग्जैक्ट सामने है। इन केस अगर कुछ लगे तो आप सर से मिल सकते हो। सो स्नेहदीप सर, थैंक यू सो मच फॉर कमिंग टू इफोरी एंड शेयरिंग योर व्यूज। सर ये बहुत ज़रूरी है मेंटल हेल्थ। मैं बहुत दिनों से सब चीज़ों पे काम कर रहा हूँ सर, लेकिन बस स्पिरिचुअल एंगल से ही मैं करता हूँ। टेक्निकल एंगल से आज बहुत सी चीज़ें समझ मुझे सीखने को मिली। आई होप मुझे तो मज़ा आया रिकॉर्ड करने में, आपको भी मज़ा आया होगा। यस यस, थैंक यू सो मच अगेन सर, थैंक यू सो मच Thank you एंड so ऑल द बेस्ट एवरीवन। ऑल द मेरी बेस्ट लाइन, स्टूडेंट्स। I'm using a line one more time. It's okay not to be okay all the time. Have a nice day ahead.